आता ताई परेल भगिनी मंडळमध्ये आज आपण काहीतरी छान पदार्थ दाखवणार आहात, तर काय दाखवणार आहात? आज आपण मंडळासाठी दाखवणार आहोत एक खानतोळी म्हणून कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. तर त्याच्यासाठी आपण तांदळाचा रवा, तूप, गूळ, ओला नारळ, जिरं, वेलची पावडर आणि थोडंसं मीठ असं सगळं आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी, हे एवढे पदार्थ आपण एवढ्या गोष्टी आपण त्याच्यासाठी वापरले. हां, मग आपण तो रवा जो घेतलेला आहे तो कसा म्हणजे धुवून वाळवून कसं? आपण तांदूळ धुवून चांगले वाळवून पहिले ते भाजून घेतले चांगले खमंग आणि त्यानंतर आपण त्याचा मिक्सरवरती बारीक रवा करून घेतला. बारीक रवा करून घेतल्यामुळे काय होतं की शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर होते. जर आपण त्याच्यासाठी आपण नुसती कणी पण घेऊ शकतो, पण कणी घेतली तर शिजायला फार वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, त्याच्यामुळे आपण त्याचा रवा काढून घेतलेला आहे. हां, आणि मग पुढे काय करायचं? त्यानंतर आपण एक गूळ, जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत तेवढेच आपल्याला गूळ घ्यायचा. आता समजा मी 2 वाटी तांदळाचा रवा घेतलेला आहे तर 2 वाटी गूळ घ्यायचा आपल्याला आणि त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं. रव्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं. 4 वाटी पाणी आणि मग ते आपण हळद टाकून दूध वगैरे त्याच्यामध्ये खोबरं वगैरे घालायचं. ते सगळं मिक्सरवरती वाटून घ्यायचं. ओलं खोबरं, जिरं, वेलची, आणखीन हळद, हे सगळं मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं. नंतर एका कढईमध्ये 4 वाट्या पाणी, त्याच्यामध्ये गूळ घालायचं. गूळ चांगला वितळल्यानंतर आपण वाटून घेतलेलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आणि ते घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला चांगली उकळी यायला द्यायची. उकळी येऊन झाल्यानंतर तांदळाचा रवा घालायचा, 2 चमचे तूप घालायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला. आणि चांगलं शिजवून घ्यायचं. एक 10 मिनटं छानपैकी वाफ काढायची. वाफ काढून झाल्यानंतर एक प्लेट आपण तयार करून घ्यायची तूप लावून आणि त्याच्यामध्ये हे मस्तपैकी सगळं शिजलेलं मिश्रण थापून घ्यायचं. त्याच्यावरती वड्या पाडायच्या. पसरून आता मस्त आम्हाला तुम्ही समजून सांगितलंय. आता आपण बघूया रेसिपी तुम्ही कशा करतायत. चला आपण रेसिपीकडे जाऊया. आपण बनवणार आहोत खानतोळी ना? खानतोळी कोकणातला प्रसिद्ध पदार्थ खानतोळी. आपल्याला बाटलीतलं एवढं पाणी फक्त उरलेलं आहे. हे किती आपण पाणी घातलेले? 7 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि त्यासाठी 3.5 वाट्या आपल्याला तांदळाचा रवा. हा रवा बासमती तुकडा आहे का? हां, बासमती तुकडा त्यांनी भाजून धुवून घेतलेला आहे, छान वाळवलेला आहे आणि त्याची पावडर केलेली आहे. वाळवून चांगले व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजलेले आहेत. आता हे आपण 7 वाटी पाणी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. नंतर लागलं तर आपल्याला अजून 1 चमचा तूप घालायचंय. 1 चमचा त्यांनी तूप घातलेला आहे. आणि ज्या डिशमध्ये आपल्याला ते हे करायचं त्या पाण्याला आपण असं तूप लावून घ्यायचं. प्लेट तयार करून घ्यायची. आता हे पाणी उकळायला आलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक गूळ घालायचा आहे. आता गूळ मी साधारणतः तुम्हाला वजनामध्ये सांगितलं की अर्धा किलोला अर्धा किलो, पण अर्धा किलोपेक्षा तुम्ही 400 ग्रॅम पण घालू शकता. पाहिजे ज्या अति गोड कोणाला हवा असेल तर तुम्ही 600 ग्रॅम पण घालू. ठेवायचा थोडासा. आता 500 ग्रॅम आपला तांदूळ रवा आहे तर 500 ग्रॅम गूळ घालणार आहोत का? नाही, थोडं प्रमाण कमी घालणार. हां, ज्यांना जर कमी गोड खायचं असेल तर त्यांनी जरा गुळाचं प्रमाण कमी ठेवायचं. आता आपण पाणी घातलेलं आहे, गूळ घातलेला आहे, तर गूळ छान वितळवायचा आहे ना? वितळवायचा चांगला. तो आता वितळून घ्यायचा आहे. दूध बनवलेलं आहे, याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे? हे ओला नारळ, हां, जिरं 1 चमचा, हां, 4 वेलदोडे, हां, आणि अर्धा चमचा हळद. ओके. त्याचं नारळाचं दूध काढलंय का? नारळाचं दूध नाही काढलेलं आहे. नारळात ते सगळं घालून एकत्र मिक्सरला लावलेलं आहे. अच्छा, बारीक. हे बघा आता छान आपला मिक्सरमधून काढलेला छान तांदळाचा रवा आपण घालतोय त्याच्यामध्ये. तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. तो छान एकसारखा हलवायचा. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, गुठळ्या वगैरे होणार नाहीत. आणि तो रवा आपण ऑलरेडी आधीच भाजून घेतलेला आहे, धुवून छान असा वाळवून भाजवून घेतलेला आहे तूप घालून.
त्यामुळे आता आपण डायरेक्ट पाण्यामध्ये तो रवा घातलेला आहे. तर आपण हे काय माहिती आपण जसं शिरा शिजवून घेतो तसंही शिजवून घ्यायचंय. आता छान आपण झाकण ठेवूया आणि त्याला वाफ देऊया मस्त. हे बघा आता छान आपला मस्त शिजलेला आहे आणि तो परत एकदा आपण हलवून घेत आहे. खानतोळी नाहीतर तो खाली जळून जाईल, त्यामुळे सगळीकडनं तो परत एकदा हलवून घेतलेला आहे आपण. जर तुम्हाला वाटलं की अगदीच हे सुकं झालेलं आहे तर तुम्ही थोडासा पाण्याचा हबका याच्यावर घालायचा आहे, कारण कधी कधी तांदूळ जास्त पाणी पितात त्यामुळे पाणी जास्त लागतं. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की खूप सुकं झालंय तर थोडंसं पाणी घाला आणि परत वाफेवर जराशी होऊन द्या. आता ही आपला तयार झालेली आहे खानतोळी आणि आता आपण ही एका डिशमध्ये घ्यायची आहे. बघा किती सुंदर झालेली आहे ना. आता आपण डिश ताटामध्ये ओतून घेऊया. हे बघा छान आपण थापून घेतलेलं आहे. मला ती हाताची सवय आहे ना. खोबरं लावता, खोबरं टाका घालून टाकलं. आणि आता याच्यावर आपण ओलं खोबरं पण घालायचं आहे मस्त असं डेकोरेशनसाठी. हा 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 हा. हे बघा आता थंड झालेली आहे आपली खानतोळी. आता आपण याच्या वड्या पाडायच्या आहेत. थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडायच्यात आपल्याला. हा हा. हे बघा छान आपल्या अशा वड्या त्यांनी कापलेल्या आहेत मस्त. हा 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 हा. एक निघाली की बाकीच्या निघतात सगळ्या. खानतोळी छान वड्या पाडलेल्या आहेत आपण इथे मस्त. इकडे वड्या पाडण्याचं पण काम चालू आहे. या ताईंनी मस्त अशा वड्या पाडलेल्या आहेत. हा हा हा. खानतोळी आज मस्त आमच्या मंडळात पाककला झालेली आहे. बर्थडे सादर झालेले आहेत आणि मस्त असा मेनू तुम्ही खानतोळी आणि छान राजेरी केळ्याचा शिरा बघितलेला आहे आणि सगळ्याजणी उत्सुकता आहे खाण्यासाठी. आणि इकडे बर्थडेसाठी पण छान अशी तयारी बघा. वडे बिडे सगळे मस्त असे मागवलेले आहेत. मस्त असं खाण्याचं काम होणार आहे आपलं. परेल भगेली मंडळ की जय.